बऱ्याच मुलांचे प्रश्न होते, की बाबा होमगार्ड ड्युटी कशी असते? त्याला पगार काय असतो? त्यांची भरती केव्हा असते? भरतीमध्ये काय-काय इव्हेंट असते? हे सर्व आपण माहिती आज घेऊन आलोय. तर जय हिंद मित्रांनो. खाकी लवर गणेश या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला होमगार्डविषयी सर्व माहिती आपण देणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. होमगार्ड. होमगार्ड म्हणजे एक अशी संस्था आहे, की ती तिच्यामध्ये सर्वजण कोणी आपला सहभाग नोंदवू शकतात. तिची आता भरतीची स्टेप अशी असते, त्याला 10वी पास हे कंपल्सरी आहे. ज्याची 10वी पास होईल आहे, तो भरती मारू शकतो आणि त्याला वयाची अट म्हणजे 20 वर्षापासून तर 45 वर्षापर्यंत कोणीही होमगार्ड भरती मारू शकतो. होमगार्डमध्ये यायचं म्हणलं तुम्हाला 2-3 गोष्टी अशा फिक्स करून ठेवावं लागेल, की ते तुमचं परिपूर्ण असले पाहिजे. एक म्हणजे तुमची रनिंग आउट ऑफ असायला पाहिजे. 2 नंबर गोळा आउट ऑफ असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अजून काही असतंय, तुमच्याकडं समजा लायसन्स जर असलं, तर लायसन्स तुम्हाला 1 किंवा 1.5 मार्क भेटतोय. स्पोर्ट्सचं पारपत्र असलं, त्याचे बी तुम्हाला मार्क भेटतात किंवा तुम्ही दुसरं काही ऑर्डरमध्ये तुमचं असन काही तुमच्याकडं, त्याचे बी तुम्हाला मार्क भेटू शकतात. तर ही भरती होते कुठं नेमकं ही? हे आपल्या जिल्हा स्तरावर जेव्हा आपल्या जागा पडतात. जागा पडल्या की ते आपल्याला ऑनलाईनमध्ये त्याचा आपला फॉर्म भरावा लागतो. नोंदणी करावी लागते. तर नोंदणी केली की आपल्याला नंतर 1 महिन्यानंतर आपल्याला ग्राउंडवर जाऊन तिथं आपल्याला भरती द्यावी लागते. भरती दिल्यावर 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपला रिझल्ट लागतो आणि भरतीमध्ये इव्हेंट 2च असतात. एक रनिंग असते आणि एक गोळा असतो. या 2च इव्हेंटमध्ये तुम्हाला पास व्हावं लागतं आणि याच्यातून तुम्ही पास झाले, की तुम्ही पुढं तुमचं सिलेक्शन होतंय. तर रनिंगला तुम्हाला 20 मार्क असतात. 20 मार्क घ्यावे लागतात आणि गोळ्याला 10 मार्क. असे दोन्ही मिळून तुमचं 30 मार्काचं काउंट असतं. 30 पैकी आता काहीला समजा काहीकडं लायसन्स जर असलं समजा टी-आर, काहीकडं खेळाडू पारपत्र असलं, तर याचे त्याला मार्क प्लस होऊन काहीला 32, काहीला 30, काहीला 35 असे मार्क होतात. अशा मार्कावरती शेवटची लिस्ट लागते आणि त्याच्यानुसार ज्याला जास्त मार्क आहे, जागा जशा असेल तर समजा 25 जागा असल्या, 30 जागा असल्या, अशा जागांनुसार ते घेतात. नंतर भरती झाल्यानंतर आपली ट्रेनिंग असते. ट्रेनिंगचा काळ असतो 45 दिवस. 45 दिवस ही ट्रेनिंग कुठं असते? ट्रेनिंग आता एस-आर-पीचे जे गट आहे, एस-आर-पीच्या गटमध्ये ते आपल्याकडून ट्रेनिंग 45 दिवस आपली ती ट्रेनिंग घेतात. तिथं तुम्हाला खायची सोय, राहायची सोय, सारी तुम्हाला सोयी-सुविधा भेटते आणि ट्रेनिंग काळामध्ये थोडाफार खर्च असतो. तो खर्च आपण थोडाफार करायचा. नंतर आपल्या आपल्या खात्यामध्ये जे भत्ता येतो, वजन भत्ता, खिसा भत्ता, हे नंतर आपल्याला जमा होऊन जाते आपल्या खात्यामध्ये. तर 45 दिवस तुम्ही ट्रेनिंग केली समजा तुम्ही. 45 दिवस ट्रेनिंग झाली की तिथून तिथून आले की तुम्हाला ऑनलाईन तुमचं नाव येतं आणि तुम्हाला ड्युट्या भेटतात. ड्युट्या भेटतात. मग ड्युट्या कुठे भेटतात नेमकं? हे ड्युटी भेटते आपल्याला पोलीस स्टेशनला. समजा आता माझा जिल्हा आहे जालना. तर आम्हाला 4 पोलीस स्टेशन आहे. एक तालुका पोलीस स्टेशन, एक कदीम पोलीस स्टेशन, एक चंदनझिरा पोलीस स्टेशन आणि एक सदर बाजार पोलीस स्टेशन. असे 4 पोलीस स्टेशन आहे. तर आपल्याला कोणतं जवळ पडतंय पोलीस स्टेशन ड्युट्या करण्याकरता किंवा कोणतं लांब पडतंय, कोणतं जवळ पडतं अशा हिशोबाने आपण चॉईस आपण करू शकतो. आता जे सिटीतले जे पोर असते शहरी भागामधले, त्याला जे सिटीमधले राहते पोलीस स्टेशन किंवा सदर बाजार, कदीम पोलीस स्टेशन त्याच्याकरता हे जवळ पडतं. कारण तिथं जागीच पॉईंट असते जे 500 मीटर किंवा 1 किलोमीटरवर त्याचे पॉईंट असतात. आणि जे खेड्यापाड्यातले मुलं असतात समजा ग्रामीण भागामधले, तर ते चंदनझिरा किंवा तालुका पोलीस स्टेशनला ड्युट्या घेऊ शकतात. कारण त्याला ते खेड्यापाड्याला असल्यामुळे त्याच्या ड्युटी बाहेरच असते खेड्यापाड्याला. तिथं आपल्या ड्युट्या देऊन टाकते ते. अशा हिशोबाने तुम्ही आपले पोलीस स्टेशन चॉईस करू शकता. नंतर आपण ज्या दिवशी आपलं नाव आलं समजा ड्युटीमध्ये, तर आपण पोलीस स्टेशनला जायचं. तिथं आपली नाव नोंदणी, सही-गिही करायची
आणि आपल्या पोलीस स्टेशनला जाऊन तिथं हजर व्हायचं. आता पोलीस स्टेशनला हजर व्हायचं म्हणल्यावर तिथं गेले की आता समजा बंदोबस्त लागला, आता गोपाळकाला येईन आता किंवा पोळा येईन. तर आपला बंदोबस्त जर लागला गोपाळकाल्याला समजा किंवा पोळ्याला बंदोबस्त लागला किंवा गणपतीला, तर गणपतीला समजा आपला बंदोबस्त जर लागला, तर आपला बंदोबस्त कुठं असतो? प्रत्येक पॉईंटवर आपला बंदोबस्त असतो. तर प्रत्येक पॉईंटवर बंदोबस्त असतो, तर आपण एकच जण नसतो. आपल्या संग काही पोलिसवाले बी असतात आणि काही आपले होमगार्ड बांधव बी असतात. तर सर्वजण मिळून जेव्हा मिरवणूक निघते समजा संध्याकाळी गणपती बसायच्या दिवशी, तर आपलं त्याच्या संग राहायचं. ते जसं म्हणेल तसं करायचं आपलं. आपले 2-3 तास मिरवणूक झाली की आपल्याला सुट्टी भेटून जायची. मग आपले घरी येऊन जायचं. दररोजच्या प्रमाणे असंच रुटीन चालू ठेवायचं. तर आता होमगार्डला पेमेंट काय? बरेच जणांचे प्रश्न होते, की सर होमगार्डला पेमेंट काय? तर आता होमगार्डचं अगोदर जेव्हा आम्ही भरती झालो होतो, तेव्हा 670 असं आम्हाला पेमेंट होतं. आता पेमेंटमध्ये वाढ झाली. आता 1283 हा भत्ता म्हणून तुम्हाला देण्यात येतोय. आम्ही आलो तेव्हा कमी होता. आता 1283 8 तास ड्युटी करायची 1283 भत्ता घ्यायचा. हे झालं भत्त्याविषयी. अजून तुमचे काही प्रश्न असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भावांनो थोडा सपोर्ट करा. कारण चॅनल नवीन असल्यामुळे तुम्हाला जसजशी माहिती लागेल तशी माहिती आपण तुम्हाला ह्या चॅनलवर देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.